नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी स्वाती आणि आज आपण स्वातीज रेसिपीजमध्ये अधिक महिना स्पेशल म्हैसूरचा पाक बनवत आहे. बऱ्याचशा ठिकाणी अधिक महिन्यामध्ये जावयाला आणि मुलीला म्हैसूरचा पाक हा त्यांच्यासोबत जेव्हा मुलगी सासरी परत जाते ना तेव्हा दिला जातो. काही ठिकाणी अशी पद्धत आहे बघा. तर त्यासाठी म्हैसूर आपण मार्केटमधून विकत आणतो, पण त्याच्यामध्ये ना पाम तेल म्हणजेच डालडा मिक्स केलेला असतो. आज आपण अगदी साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीने घरच्या घरी अगदी जाळीदार म्हैसूर पाक घरी बनवूयात. म्हैसूर पाक बनवणे तशी तर खूप कठीण रेसिपी, पण या पद्धतीने जर बनवला ना तर अगदी नवशिखे सुद्धा म्हैसूर पाक मार्केट स्टाईल काय त्यापेक्षाही भन्नाट घरच्या घरी बनवून तयार करतील. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे आणि शेवटी आपल्याला काय रिझल्ट मिळणार आहे हे तुम्हाला आत्ताच समजेल. तर हाच जर रिझल्ट तुम्हाला पाहिजे असेल तर चला व्हिडिओला सध्याच लाईक करा, सोबतच संपूर्ण रेसिपी पहा, म्हणजे तेव्हाच तुम्ही हा असा परफेक्ट म्हैसूर पाक घरी बनवू शकाल. तर चला मग जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला साहित्य बघून घेऊयात. 1 वाटी बेसन. इथे आता बेसन आपण घरी दळलेलं किंवा मार्केटमधलं रेडीमेड बेसनसुद्धा वापरू शकता. बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. त्याला 4 वाट्या आपल्याला साखर हवी आणि 4 वाट्या तेल हवं आहे. हो, हे अनफ्लेवर तेल आहे, म्हणजे इथे तुम्ही करडीचं तेल किंवा मोहरीचं तेल वगैरे वापरू नका. ज्याला स्वतःचा काही स्मेल असेल असं तेल वापरू नका. इथे आपण तूप किंवा डालडा काहीच वापरणार नाही आहे. अगदी स्वस्तात मस्त आणि जबरदस्त असाच म्हैसूर पाक बनवून तयार होईल. 1 वाटी बेसन घेतलं होतं, ते आता एखाद्या बाउलमध्ये काढून घ्या आणि मिक्सरच्या साहाय्याने तेल आपण याच्यामध्ये मिक्स करूया. सुरुवातीला 1 वाटी तेल घालून घ्यायचं आणि ते असं छान मिक्सरने मिक्स करायचं. एकदम लगेच 3ही वाट्या तेल घालू नका, नाहीतर काय होईल, बेसनामध्ये गुठळ्या तयार होतील. आपल्याला बेसनाच्या अजिबातही गुठळ्या न करता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही आजपर्यंत म्हैसूर पाक कशा पद्धतीने बनवला आहे, तुमची कुठली रेसिपी आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या पद्धतीने तुम्ही म्हैसूर पाक बनवला आहे का हे सुद्धा सांगा. पाहू शकता अगदी पातळ असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे आणि एकही गुठळी याच्यामध्ये नाही आहे. मिक्सरच्या सहाय्याने केलं ना तर लगेच होतं. आता मिक्सर नसले तर आपला काटाचा चमचा असतो ना, फोक्त्याने सुद्धा केलं तरी चालेल बघा. आता अशी कढई घ्या जी थोडी पसरट असेल आणि थोडी जाड असेल. अगदीच पातळ कढईमध्ये आणि खोलगट कढईमध्ये किंवा अगदी सपाट कढईमध्ये करू नका, नाहीतर काय होईल, नंतर हे खूप जास्त फुलतं, मग आपल्याला प्रॉब्लेम जाईल. आता आपण जी 3 वाटी साखर घेतली होती बघा, ती या कढईमध्ये घालून घेऊ आणि त्याला आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. प्रमाण सोपं आहे, फक्त लक्षात ठेवावं. 1 वाटी बेसन, 3 वाट्या तेल, 3 वाट्या साखर आणि 1 वाटी पाणी. आहे ना सोपं? आता बघा इथे आपल्याला साखरेचा ना काही पाक करायचा आहे ना, याला आपल्याला जास्तच काही पातळही ठेवायचं नाही आहे. आता जसं जसं साखर मेल्ट होईल ना तसं मी तुम्हाला दाखवतेच. सतत चालवत आपल्याला ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे. आणि हो, तुमच्याकडे अधिक महिन्यामध्ये मुलीला आणि जावयाला काय दिल्या जाते हे सुद्धा मला सांगा. कपडे तर सर्वत्रच मला वाटतं घेतात, कपड्यांचा आहेर. पण सोबतच काही ठिकाणी अनारसे देतात बघा, गुळाचे अनारसे, साखरेचे अनारसे. काही ठिकाणी म्हैसूर पाक बनवला जातो. पुरणपोळीचा स्वयंपाक तर असतोच ना. तुमच्याकडे काय असतं हे मला नक्कीच सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा सांगायला विसरू नका. बघा, साखर मेल्ट झाली. आता आपण याच्यामध्ये फूड कलर घालतोय. पूर्णपणे ऑप्शनल आहे. असल्यास घालावा, नाहीतर नाही घातला तरीही चालते. फक्त रंग छान येतो बघा म्हणून. साखर मेल्ट झाली, 1 मिनिटासाठी शिजवून घेतलं. आता बघा, आपण जे बेसन मिक्स केलं होतं ना तेलामध्ये, ते आधी ढवळून घ्या, कारण बेसन खाली जाते आणि तेल वर येते. म्हणून एकदा मिक्स करा आणि नंतर मग हळूहळू ते याच्यामध्ये घालून द्यायचं. आता इथून आपल्याला चमचा न थांबवता सतत आपल्याला चमचा फिरवत हे शिजून घ्यायचं आहे.
गॅसची फ्लेम थोड्या वेळासाठी मोठी करायची, लगेच कमी करायची, म्हणजे जसं आपल्याला सोयीचं होईल त्या पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा. रंग जर तुम्हाला थोडा फिक्कट वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडासा रंग याच्यामध्ये घालू शकता. आता जावई बुवाला द्यायचं आहे तर थोडंसं दिसायला सुद्धा सुंदर हवं आहे ना. चला, पण जोक सपाट, रंग जास्त घालू नका. आरोग्यासाठी तो चांगला नसतो. काही गोष्टी दिसायला किंवा डोळ्याला जेवढ्या भावल्या ना तेवढ्या त्या आरोग्याला भावतीलच असं नाही, हो ना. आपण आज घरी बनवतोय, मार्केटमधून आणत नाहीये, तर मग आपल्याला जे आरोग्यासाठी चांगलं आहे तेच करूया की. कशाला उगाच जास्तीत जास्त रंग दिसायसाठी आणि डोळ्यांना ते भावण्यासाठी आपण त्याच्यामध्ये वरतून आर्टिफिशियल रंग घालायचा? मुळीच नाही, हो ना. कारण आपल्याला माहिती आहे ही रेसिपी किती परफेक्ट आणि हौशीने बनवत आहे, तर मग कशाला उगाच भरभरून आर्टिफिशियल रंग घालायचे, हो ना. तर इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघून घ्या. घातल्या घातल्या खूप जास्त पातळ होतं. आता जसं शिजतंय तसं तसं हे घट्ट व्हायला लागलेलं आहे. गॅसची फ्लेममध्ये मोठी करायची, लहान करायची, जसं आपल्याला याला हँडल करता येईल त्या पद्धतीने. पण याला सोडून मात्र जायचं नाही, नाहीतर लगेच हे तळायला लागायला लागतं. आणि या पद्धतीने जर तुम्ही म्हैसूर पाक बनवला ना एवढ्या सोप्या सोप्या टिप्स वापरून, तर तुम्ही कुठल्या सणाची किंवा कुठल्या ओकेशनची वाटच नाही बघणार. जेव्हा काही गोड खावंसं वाटेल तर तुम्ही लगेच म्हैसूर पाक बनवाल. विशेष म्हणजे हा बेसनापासून बनवला जातो, त्यामुळे हा इतर कोणत्या मिठाईपेक्षा चांगलाच असतो. आणि बघा, तोवर आपण काय केलं, एक केक टेनसुद्धा सेट करून ठेवला आहे. त्याला तेल लावलं आहे, बटर पेपर घातलं आहे, म्हणजे आपल्याला शेवटच्या क्षणाला आपली तारांबळ उरता कामा नये. आता इथून आपल्याला थोडं फास्ट करायचं आहे. घट्ट होत आलं आपलं सारण, एका प्लेटवरती घालून बघायचं. नाही समजलं तर व्हिडिओमध्ये बघा, कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात येतेच. बघा, आपण शिजवत आहे, कडेने तेल सुटत आहे आणि आता हे पटकन आपण या सेट केलेल्या केक टिनमध्ये घालून घ्यायचं. अजिबातही दाबायचं नाही, प्रेस करायचं नाही, हलकंसं फक्त आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे. कारण याच्यामध्ये जी हवा असते त्याचीच ती जाडी तयार होते बघा. आणि रंग तर अप्रतिम येतो, कारण तेल गरम आहे, बेसन गरम आहे. थंड होईपर्यंत आतमधून डार्क कलर तयार होतो बघा. 1.5 ते 2 तास साईडला ठेवलं होतं, मस्त थंड झालाय. चला पलटून घेऊयात. बटर पेपर घातल्यामुळे सहजतेने हे निघून येतं. आणि तुम्ही बघू शकता अजिबातही म्हैसूर पाक आपला वरतून दबलाय नाही. काही रेसिपीमध्ये काय होते, मी सुद्धा बऱ्याचशा रेसिपी ट्राय केल्या आहेत. जी परफेक्ट बनते ना तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. काही रेसिपीमध्ये काय चूक होते, की सुरुवातीला आपण जेव्हा म्हैसूर पाक सेट करायला ठेवतो ना, छान फुललेला असतो, पण जसा जसा थंड होतो तसा तसा दबतो. आणि इथे बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे. अगदी परफेक्ट रंग, जाळी आलेली आहे. कॅमेरा थोडासा हलका आहे त्यामुळे एवढं कॅच करत नाही आहे, पण प्रत्यक्षामध्ये खूप भारी रंग आला होता. खालतून आणि वरतून मस्त फ्रेंड, मधात डार्क असाच तो रंग दिसतोय ना. परफेक्ट. जाडी तर अप्रतिम आली. अगदी खुसखुशीत, जिभेवर ठेवताच विरघळेल असाच म्हैसूर पाक बनून तयार होतो. तर आशा करते आजचं माझं प्रस्तुतीकरण आणि आपली सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेलच आणि तुम्ही या रेसिपीजनुसार या अधिक महिन्यामध्ये जावई बुवासाठी म्हैसूर पाक जरूर बनवाल. आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव मला सांगायला विसरू नका. रंग बघा, जाडी बघा, कशाला जायचं मार्केटमध्ये आणि कशाला तो डालड्याचा, पामतेलाचा म्हैसूर पाक आणून आपल्या मुलांना खाऊ घालायचा, कामच नाही. जेव्हा सोबतीला असेल तुमची खास मैत्रीण, जी कठीणातली कठीण रेसिपीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवते, तर मग कशाला मार्केटमधून आणताय? पटकन किचनमध्ये जा आणि घरच्या घर साहित्यामध्ये असाच म्हैसूर पाक बनवून तयार करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.